या पोरांवर शिंपडून आम्ही त्यांना तडपडून तडपडून मारणार। हे बघ, समजा सिद्ध जल वाया गेलं, मातीत मिसळलं र, मातीत मिसळलं रे, माझ्या स्वप्नांची माती झाली, समजाची माती केली या पोरीनं। जा जा, त्या पोरानं फेकून दे रे, जा। आओ बाबाजी, पण चूक माझी आहे ना, मला हवी ती शिक्षा द्या। हवं तर मला विहिरीत फेकून द्या, माझा जीव घ्या, मला पाचावं लटकं, पण त्या लहान मुलांना सोडावं, त्या निष्पाप मुलांना सोडा। मुलांना काही करू नका, तुम्ही जे सांगाल ना ते सगळं मी करीन। नशीबच फुटक आहे, कुठे चूक नाहीये, मला कुठे चूक नाहीये। नवरा सोडून पळून गेला, बाहेर या लाचारासारखी राहण्याची वेळ आली। एकुलता एक शंभू आधार होता माझा, आता तो पण गेला। शंभू, काही होणार नाही ग शंभू बाळाला। अगं असं अशुभ बोलू नकोस, येईल लवकर शंभू बाळ। कसा येईल का काकू तो, कसा येईल? ती चेटकीड दिगूला फसवून पळून गेली आणि हा खुळा सखू सखू करत त्या माळावर इकडे तिकडे फिरतोय। असं निरागस बाळ उपाशी असेल का? शंभू, माझं बाळ शंभू। अगं यमुने, घाबरू नकोस, येतील बाबाजी, शंभू बाळाला घेऊन येतील। जमीन चिरून आकाश फाडून बाबाजी शंभू बाळाला परत घरी घेऊन येतील। हा दिगू ना करताय, तो काय करणार आहे? तो काहीच नाही करू शकत, मला खात्री आहे। त्या सखूच्या अशा मुसक्या बांधून बाबाजी आपल्या शंभूला परत घेऊन येतील। अगं बाबाजी आहेत म्हणून आपण सगळे सुखरूप आहोत, बाबाजी आहेत म्हणून आपलं शंभू बाळ सुखरूप आहे। बाबाजी शंभू बाळाला घेऊन येतील। बाबाजी धाव, मदत करा बाबाजी, आम्ही शरण आलोय, बाबाजी शरण आलोय। नागोजी कुलू कुलू नागोजी, बोला नागोजी कुलू कुलू नागोजी। वच्चे महामाया खोळी झाली बहुतेक। हो, त्या मनोरमाला ताळ्यावर आणा, काय खूळ लागल्यासारखं करते। म्हणजे ज्याने शंभू बाळाला पळवून नेलं तोच त्याला परत आणून देईल असं वाटतंय तिला। अहो पण देवी, तिच्या समजुतीतून शंभू बाळाला सखूने पळवलंय, आणि हा नागोजी तर तिच्यासाठी महागुरु आहे ना। दुष्ट नराधम, हे असले नागोजी सारखे राक्षस ना जिवंत राहायलाच नको। मला पण वाटतं। हो, मग तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही त्या नागोजीचा वध का करत नाही? मी करू का? माझ्याकडून तुम्हाला त्याचं मरण हवंय का? सांगा, आत्ता जाऊन एक घाव आणि 2 तुकडे करते। नाही 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 देवी, नाही। पापांचा घडा भरण्यापूर्वीच जर नागोजीचा वध झाला तर तो पुन्हा जन्माला येऊन पापकर्म करेल, आणि नागोजी सारख्या राक्षसाचा वध करण्यासाठीच सखू सारखी पुण्यात्मा जन्माला आली। म्हणजे सखू त्याला मारणार? म्हणजे मला तिला संरक्षण द्यायला हवं। नाही देवी, सखू त्याला आत्ता नाही मारणार, उलट आता अजून मोठी कसोटी आहे। हो, आता कसली कसोटी? देवी, सखूने जर स्वतःला यातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, जर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला तर सोपं आहे, मग कसोटी नसेल। पण मुलांना वाचवण्यासाठी म्हणून सखू ही वाट निवडणार नाही। मुलांच्या जीवाचा प्रश्न असेल तर सखू स्वतःच्या जीवाची मुळीच पर्वा करणार नाही हो। अहो मग त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल। मग पुन्हा मी तेच म्हणेन की आता सखू कुठली वाट निवडते त्यावर तिचं भविष्य अवलंबून आहे।
बाबाजी मी हात जोडते, पाया पडते तुमच्या, पण मुलांना सोडा, त्यांना काही करू नका. माझी चुकी, मला शिक्षा द्या बाबाजी. ये कार्टे, तीस बडबड करू नको पुण्यांदा. आणि तुला एकदम मारून आमचा काय फायदा आहे? दिगू, गाववाले यांच्या नजरेतून कायमचं उतरवायचंय तुला. आणि तुला काय वाटलं? ए सिद्धजल, तू वाया घालवलं तर पुण्यांना आम्ही करू शकणार नाही काय ग? करणार सिद्धजल, मी पुन्हा तयार करणार. पण आत्ताची तुझी जी काही करणी आहे त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. होय. आणि ती शिक्षा म्हणजे त्या पोरांची आहुती. अहो बाबाजी, पण तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे ना. मुलांना का असं करता? त्यांना सोडा. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, तुझं डोळं मिटलेलं होतं, आणि पुन्हा जर डोळं मिटलं ना तर कायमचे मिटे ना तुझे डोळे. मिटो. चल आता ते काचेचं पात्र उचल आणि मुलांकडे चल. तसं असेल तर एक नामी उपाय मी शोधून काढलाय. मुलांचे जर प्राण वाचणार असतील ना तर मी कोणत्याही अग्नी दिव्याला तयार आहे. मग ऐक, तू आता बाहेऱ्यामोर माझी नक्कल करत होतीस, म्हणजे खोट्या सखूसारखं वागत होतीस, तसंच तुला दिघू मोर, घरच्यान मोर आणि गाववाल्यान मोर वागायचंय. म्हणजे म्या म्हणजेच खोट्या सखून वाड्यामध्ये गावामध्ये ही जी वाईट कामं केली ती तूच केली असं समध्यान मोर तुला सांगायचंय. गावा मोर तशी कबुली द्यायची आहे. संक्रिया, लाख्या, ते कोकरू, तो कुंभार, होम, मुलं, या समध्यांना तूच जीवानिशी मारलं हे तुला गावामोर कबूल करावं लागल. आणि जर मला फसवण्याचा विचार केला सखू तर तुझ्या समध्या पोरांना टाकून दे. नाही बाबाजी, मुलांना काही करू नका. तुम्हाला हवं तसं मी वागायला तयार आहे ना, गावासमोर कबुली द्यायला तयार आहे ना, पण तुम्ही तुमचा शब्द फिरवायचा नाही. मुलांना काहीच करायचं नाही. मी तुम्ही म्हणाल तसं वागेन. शाबास, भले शाबास. पण तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा सखू? समोर काहीतरी दिसायला हवं ना, तर आम्ही विश्वास ठेवणार, नाही तर कसा ठेवणार? एक काम करूया, आपण तुझी छोटीशी एक कसोटी घेऊया, आहे की नाही? म्हणजे आमचा विश्वास बसेल. काय बरोबर आहे ना? हो, मी कसोटी द्यायला तयार आहे. वा वा. मग आता बाहेर तुला त्या पोरांमोर घेऊन जाईल. तिथं तू खोटी सखू असल्यासारखंच वागायचं. तिथं एक मोठा डालगा आहे, त्या डालग्यात तू स्वतः या समध्या पोरांना बसवायचंस. आणि तिथं तू जरा जरी चुकलीस तर इकडं मी त्या पोरांना हिरीत टाकणार. नाही. तुझ्या डोळ्यासमोर, समजलं? विठुरा, मुलांसाठी मला हे दिव्य करावंच लागेल. आता तुझ्यावरच सगळं. सकू, 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 कुठे आहेस तू?
सखू 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 अगं संकटात आहेस का तू काहीतरी इशारा दे ना पुण्यांदा माझ्या सकुताईचं रूप घेऊन बाबाजी आलेत. आता मी चित्रेला कसं सांगू मी खोटी नाही खरी सकू येते. चित्रे मी आज तुझा पटला घेणार. आठवतंय का पहिल्यांदा जेव्हा तू मला भेटली होतीस तेव्हा मी तुला रावळात घेऊन गेले होते. म्हणून माझ्या आजीने माझ्या डोक्यावर पाणी ओतलं होतं. आता मी तुझ्या डोक्यावर उकळतं पाणी ओतणार. मला वाचा आली तेव्हा बाबाजी तिथंच होते, पण सखुताईच्या डोईवर पाणी ओतलं तेव्हा कुठे बाबाजी होते. हे फक्त खऱ्या सखुताईलाच ठाव होतं. म्हणजे ही खरी सखुताई आहे का काय. मुलांनो मुलांनो ही खरी सखुताई आहे. आपली सकुताई आपल्याला वाचवायला आलीये. तुम्ही घाबरू नका. हे येळ घालू नकोस. ए गप्प बस ना. नाही तर खाणं तरी कशाला करतेस ग. तुला माहिती नाहीये मी तुझी आधीची सखुताई राहिली नाहीये. या सगळ्यांना माहितीये मी कशी आहे. विचार हवा तर विचार. तर तुझं कान उठून तुझ्या हातात दे. पडशील पडशील हळू. कळलं बाबाजी पायी खऱ्या सखुताईला खोट्यासारखं वागून दाखवायला लागतंय. बाबाजींची आज्ञा आहे. या समद्यानं डाळग्यामध्ये बसायला लाव. मी जर तुम्हाला या विहिरीत फेकायला नको असेल ना तर जाऊन त्या डालग्यात बसा. जा. तो बसणार नाही ना त्याला मी स्वतः उचलून त्या विहिरीत फेकीन. नको नको सकुताई भीती वाटते. गप बसा. अगं काय झालं ग माझ्या धन्याला ढोकरी. हे ठुराया आता तूच धावा घे. ही अशी भयंकर अवस्था कुणी केली असेल यांची. बघ बत्त्या का आवाज येता. त्या चेतकणीनं शंकरला हाणला. तरी बी ही गंगी त्या सखूच्या देवाची आरती ओवाळते. अगं गंगे तो जर देव असता तर ह्या शंकरला असा मार पडू दिला नसता. माझ्या बाबतीत असं झालं असतं तर म्या तो भिंतीवरचा इत्तल पुसून टाकला असता. ए लय अक्कल पाजळलीस. तो इट्टल होता म्हणून शंकर्या वाचला हे ध्यानात ठेव. चल निघितून चल. बत्त्या स्वतः शंकरनं सखूकडे हात दाखवून खून केली आहे. आणखीन काय पाहिजे. तुम्हाला नसेल पटत तर मरा मग. चल बत्त्या पाटलांनी गावाची सभा बोलावली आहे.
चल पाराकडे जाऊ. चल. वय वय चल. खरंच सखुताईंनी धन्यांना मारलं असेल का? डोकरे, अगं मी जरा बाहेर जाऊन येते, तू यांच्याकडे लक्ष दे. ए जिब्रे, ये पुढे. अरे पुढे ये. हे बाहेर जा, त्या शंभू बाळाला घेऊन ये जा. घेऊन येतो. बाबाजी वाट बघते ते. चल. या सखूबाई या. लई जाग काम केलं तुम्ही. शाबास, एकदम शाबास. पोरांना डालग्यात तर ठेवलं, पण डालग्यामध्ये पोरं किती खुश आहेत, किती आनंदी आहेत हे बघितलंच नाही तुम्ही. चला धावतो तुम्हाला. या 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 या. ये इकडे ये. अगं ये लवकर. केव्हा केव्हा दिसलं का? हा? हे काय करताय बाबाजी? डालक्याला हवेत का उचलले? हा तर मुला येतो. अमन, त्यात काय झालं? आकाश पळला नाही का? हवेत तरंगतो तसं आहे ते. बघ. आणखी बघ खाली खाली बघ काय ते. बाबाजी अहो खाली विहीर आहे, त्या डालग्याला खाली उतरा ना. हो बाबाजी उतरा. मुलं घाबरतील बाबाजी. उतरा ना त्यांना खाली. विहीर दिसती विहीर दिसते होय ग तुला? मग आता बघ काय होतंय ते. जा आता त्यांच्या जवळ जा. जा आणि जा म्हणलं की पळाली लगी. हे बघ, त्या पोरांपैकी कोणी भी घाबरून खाली उडी मारायला नगय काय. आणि तू खोटी दुष्ट सखू आहेस हे इसरायचं नाही. उगा तिकडे जाऊन त्यांच्याशी प्रेमानं गुलू गुलू गोड गोड बोलायचं नाही. तू खरी सखू आहेस, दिगूची बायको आहेस हे त्या कार्ट्यांना अजिबात कळायला नकोय. काय आपला करार काय झालाय ध्यानात आहे ना? ती काय इसरल, आम्ही आहो ना तिच्या संगाती. हिला गंमत दावायचीच राहिली. तू जर खोट्या सकू सारखी वागली नाहीस तर तिकडं काय होईल ती गंमत तुला दावायचीच राहिली की. एक काम कर, प्रेमळ प्रेमळ सकू सारखं बोल. लवकर लवकर बोल. अगं बोल ना.
बोल बोल बोल. हा नेहमी सारखं बोलायला सांगतात ते तुला. बोल बोल बोल. हे सगळं मी नाही करत आहे. ती खोटी सकू म्हणजे दुष्ट सकू ही सगळी वाईट कामं करते. बघ 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 तिकडे बघ बघ. तू खऱ्या सकू सारखी बोलायला वागायला लागली आणि तिकडे काय गंमत झाली बघ. हे बघ तुझी पोरं आता कंसासारखी भाजली जातील. हा होरपळून होरपळून मरतील. लवकर 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 माझ्यासारखं बोल म्हणजे खोट्या सकू सारखं बोल. बोल लगी बोल बोल. मी चेटकिणे. ये निस्ते बोल नाही. नागोजीचा माज नागोजीचा ताठा दिसला पाहिजे बोलण्यात. बोल बोल लवकर बोल लवकर बोल. दुसरी सखू वगैरे असं काहीच नाहीये. सखू एकच आहे आणि ती मी चेटकीण. गुन्ही आहे लय गुन्ही पोर आहे. डोळ्यात आसू आहे का आसू आहे तेच कळत नाही तुझ्या. लय गुन्ही आहे लय हुशार आहे. म्हणे ही तुझी हुशारी आहे ना ती तिकडं नाही दावायची. या पोरांपाशी जायचं आणि त्यांच्याशी लाडानं प्रेमानं बोलायचं नाही. त्यांचा जीव माझ्या मुठीत आहे ना. आहे की नाही. आता बघा सकू कशी सुतासारखी सरळ झाली ती. गावातल्या समध्यांना बोलून घ्यायची वेळ झालीये भैऱ्या. हीच संधी आहे. पण गाववाल्यांना बोलवायचं कसं. होईल ते बी होईलच की. अगं यमुने. हो ग बाई. मठ्ठ मुली अगं रडू नकोस. बाबाजींना मनोभावे आळ. अगं तेच तुझ्या मदतीला धावून येणार आहेत. बाबाजी येतील की नाही ते माहित नाही वहिनी, पण गावची माणसं मात्र नक्की येणार आहेत आपलं घर जाळायला. काय बोलताय. का म्हणून. का म्हणजे काय. अहो मुलांचा ठाव अजून लागलेलाच नाहीये. सगळ्यांची डोकी फार भडकली आहेत. सगळे गावातल्या चौकात जमलेले आहेत आणि आता या क्षणी दिगू आणि सखू त्यांच्या डोळ्यासमोर आली ना तर मग गावकरी त्यांना जिवंत सोडणार नाहीत. हा सकू सकू मला ना भेटता तिकडे गावाकडे का निघाली. सकू 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 नाही नाही ही सकू नव्हती. बाबाजी सकूच्या रूपात गेले. अचानक नाहीसे कसे झाले हे. नक्कीच बाबाजीच असणार. गावाकडे गेले म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी होईल. कुणीच वाली नाही का आम्हाला. कुठे आहेत आमचे पोरं. आमच्या पोरांबिगर आम्ही कसं जगायचं. अरे माझ्या शिवलेला शोधा नाहीतर जीव जाईल व माझा आता. इथं आम्हाला सुली द्या नाहीतरी शिवली ना
बघून तरी काय करणार म्या? अहो दमले आता मी. कुठं आहे माझी शिवले पाटील? तुम्हीच काहीतरी करा आता. ह्यो कसला पाटील? अहो नुसता बुजगाव ना हाय त्यो. आमची मुलं कधी भेटणार ते सांगा. इथं आमचा जीव पार खालीवर होतो या. तुम्हाला त्याची काय परवा नाही. वय वय आमची पोरं हुडकून द्या. हा वय वय आमची पोरं हुडकून द्या. थांबा. आज अमावास्या आहे, त्यात सूर्यग्रहण. आमचं वेध लागले ना तर अमावास्या डोक्यावर बसेल. काहीतरी अमंगळ घडणार, काहीतरी अशुभ होणार. अहो भास्कर बुवा, त्या अमावशीचं ठाऊक आहे आमासनी. आहे ध्यानात आमच्या. हर देवा, अजून पोरं बी गावली नाही. अन आता आमुषा बी. बोला ना कधी मिळणार, कधी भेटणार माझी शिवली? बोला ना. अरे थांबा. अहो पाटील बोला की. म्हणलं ना. हे बघा, मी आणि भास्कर बुवांनी जाऊन त्या बाबाजींना सोडवण्याची व्यवस्था करून आलोय. अहो ते कधी बी आपल्यात येतील आणि मग सापडतील आपली पोरं. हो बाबाजी, बाबाजी, कुलगुरू बाबाजी, सगळ्यांनी हा एकच जप लक्षात ठेवा. आपली मुलं नक्की परत येतील. एकदा का बाबाजी आले ना की आपली सगळी संकट दूर होतील. बाबाजी म्हणजे महाशक्ती आहे. बाबाजीच त्या चेटकणीला उलट लटकवतील बघा. ए मनोरमे, फार मोठ्या मोठ्या बाता कशाला मारतीस ग? तो सोंगाट्या बाबाजी इकडे येऊन काय करणार आहे? मीच त्याला काळ कोठडीत पाठवलंय. तेव्हा नाही तर त्याने मला उलट टांगलं. ए त्या मनोरमेचं कोणी ऐकायचं नाही हं? फार बाबाजी बाबाजी करायचं नाही. यमुने, तुझ्या रमाईला सांग, फार बोललीस ना तर तुझ्या शंभू बाळाचे मुंडेच पिरगळेन. नाही एक शक्य जास्त शहाणपणा करू नकोस. बाबाजीला काही बोललीस तर ही भिकारडी मनोरमा फार बाबाजी बाबाजी करते ना. तू झुरळे माझ्यासाठी तो नाग्या, त्याला असा पायाखाली चिरडून टाकीन ना. माझ्या शक्ती पुढे शून्य आहे तो शून्य. तो मातीचा वाघ काय करणार आहे? आता या जगावर मीच राज्य करणार आहे. आणि तुमची मुलं पळवली म्हणून कशाला रडते? ग्रहण लागलं की मी त्यांना डगात पाठवणार आहे. मग त्यांचे छोटे 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 तारे होतील. मग बघत बसू ना त्यांना.
बाबाजी ही सकू नाहीये, ही बाबाजी येथे शेटकिणीच्या रूपात बाबाजी आलेत. हाच गुन्हेगार आहे, यानेच मुलांना पळवले. हो बघा, याचं बिंग फोडलं तर कसा पळाला. ही सकू नव्हती, बाबाजी होते. मी या आरशात बघितलं. हो हा दिगू मूर्ख आहे, याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. त्या सकून याला भारलाय. बायकोला वाचवण्यासाठी खोटं बोलतोय हा. खरी सकू तीच आहे. बघितलं ना तुम्ही परमपूज्य बाबाजींबद्दल माझ्याबद्दल कसं उलट सुलट बोलत होती. चेटकी नाही ती, चेटकी नाही रमाई, ती मी या आरशात बघितलं. कसला आरसा? त्या चेटकीने दिलेला आरसा ना, फसवाचा ठरतो. अरे दिगू, तुझ्या आईला एवढं ते टाकून बोलली. अरे धडधडीत सकूत होती ना ती. आणि तू काय सांगतोस बाबाजी आहेत म्हणून? नाही, बाबाजी होते ते. मीच त्यांना आधी पकडतो. अरे बघताय काय? चला पकडा पकडा तेव्हा, चला. धावा धावा, चेटकिणीच्या मागे लागणं म्हणजे वाराला धरण्यासारखं आहे. चेटकीणच ती, तिला कोण धरू शकणार आहे? तुम्ही धावा गावकऱ्यानो, मी जातो आपल्या घरी. आधीच मला भूक लागलेली आहे, त्यात उपाशी पोटी कोण यांच्या मागे धावत बसणार आहे? चला. विठुरा, या सगळ्यांचा जीव धोक्यात आहे रे. सकुताई, तू अशी का वागतेस ग? असं दुष्टपणा का करतेस? आम्हाला बाहेर काढ ना सकुताई. नका रडू रे, घबरा, काही होणार नाही. हे प्रेमानं कशाला बोलते? जशी आगीमध्ये कोंबडी भाजली जाते ना, तशी पोरा भाजली जातील. रागाने काहीतरी बोल. हा, कोटा सारखी बोल. ए कपरा, दम गप. रडाल बोंबलाल ना तर फटके मारून चामडी लोलवीन. ओरडायला काय झालंय रे? जीभ हसडू का? शंभू बाळा, सकू सकू. अहो, ह्या वाटेने या. मला दिशा कळावी म्हणून सकूने ही खूण करून ठेवलेली दिसते. खरंच किती हुशार आहेस तू सकू. मला दिशा मिळाली. घाबरू नको सकू, मी येतोय. मला याच वाटेने जायला हवं. अरे आपण सगळे खुळ्यासारखे धावतोय, पण आपल्याला नक्की जायचंय कुठे? ती सकू झुडपात कुठेतरी नाहीशी झालेली दिसते. कुठे? ती तिकडे गेली असेल. तिकडे जाऊया. ते बघा दिगू शेठ.
अरे हा, आपण फक्त त्याच्याच मागे जाऊया, नाहीतरी नेहमी त्या सखूचीच बाजू घेत असतो. तो नक्की सांगेल ती चेटकीण कुठे आहे ते. आपण त्याचा पाठलाग करूया. चला चला चला. सगळा गोंधळ घालून ठेवलायस. खबरदार जर मला सोडून गेलास तर. अगं पण आहे, मला वहिनीला शोधायला जायचं होतं ग. त्या संकटात पडल्यात ना. अरे अक्कल शून्या, अरे मूर्खा विनू, अरे संकटात आपण आहोत. ती चेटकीण कशी काय संकटात असेल? तू आता कुठेही जायचं नाहीयेस. हे काय? दमलो ग. तुम्ही परत का आलात? का आलात म्हणजे? तुझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत राहावं असं मला वाटतं ना, म्हणून परत आलो. अगं तिकडे ती आलीये, सखू चेटकीण. बाप रे, काय तिचा आवेश. साक्षात महामायेच्या अंगावर ओरडून बोलली ती. हो, काय सांगता? हो, आणि म्हणाली ही भिकारडी मनोरमा सारखी बाबाजी बाबाजी करत असते. तो माझ्यासाठी झुरळ आहे नाग्या, त्याला मी असं पायाखाली चिरडून मारणार आहे. असं म्हणाली? आणि हो अगं, ती सकू ना चेटकीणच आहे. आणि वहिनींचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा होता, एवढा मजबूत अपमान केल्यानंतर. आणि नंतर उघड मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन ती चेटकीण पळाली. आणि मग अख्खा गाव तिला धरायला तिच्या मागे धावला. आणि तुम्ही परत आलात? रे, हाती काही लागणारच नाहीये ह्याची अक्कल फक्त मला एकट्याला आहे. मग मी तिथे जाऊन काय करणार आहे? उगाच आपला जीव दमवायला. मरू दे. वच्चे, तू लिंबू किंवा कोकम सरबत कर, नाही तर असं कर ना, गरमागरम भाकरी कर, खूप भूक लागली आहे. आणि तिच्या मागे जे गेलेत ना, त्यात ते किती परत येतील हे कोणी सांगावं? त्यापेक्षा आत्ताच आपण पोटभर जेवलेलं बरं, नाही तर नंतर मग पिठलं भात खावा लागतो ना. तू वाढ. ज्याने त्याने आपापलं बघावं बाबा. अरे ग, दमलो बाबा. तिगू, तुझा नवरा गो किती जोराने धावतो. धावावंच लागलं मला बाई. शी, तो तुझा नवरा पाय अडकून पडला म्हणून मी त्याला चकवून पळत आले. जर मी त्याच्या हातात लागले असते तर मग तर आपल्या सगळ्या खेळाचा विचकाच झाला असता. हो, तुझ्या त्या टिकूच्या मागे तुझी सासू, यमुना माणसं, पाटील काका, भाज्या बत्त्या, असं अख्खं गाव धावत येतं इकडे. सखू, आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? माझ्यासारखंच वागायचं, माझ्यासारखंच बोलायचं. हे सगळ्या गावाला सांगायचं की मीच गंगीचं कोकरू, विणूला फटका, होमात पाणी, मुलं पळवणं, लाख्याला मारणं, आणि आता त्या शंकरला मारणं. हे सगळं मीच केलंय. मीच चेटकीने असं सांगायचं. आणि असं नाही केलंच ना, यात जर काही चुकलं ना, तर ती मुलं विहिरीत पडतील. नाही, डोळ्यात आसू नाही पाहिजेत, अजिबात नाही. तर परिणाम काय होतील ठाव आहे ना? पोरांनी भरलेलं डालग असं खाली जाईल. हे बघ तिकडे डालग चाललं खाली. ते बघ
पोरं मरतील, आकनाक मरतील. बघ तिकडं. ए तू जरा जरी भाऊक झाली, तुझ्या थोबाडावरचे भाव बदलले तर मग हे पोरं जळून मरतील. कळलं ना? हा. नको नको. आणखीन एक गोष्ट, कुणाला बी त्या वरच्या पायऱ्यांवरून खाली उतरू द्यायचं नाही. जर का कुणी खाली उतरलं तर ते डालग आगीच्या विहिरीत पडून समधी पोरं जिवंत जळतील. नको बाबाजी, असं नका करू. ए, आता खोट्या सकूसारखं म्हणजे माझ्यासारखं हसायचं, म्हणजे ती डालग आपोआप वर जाईल. हस हस हस. असंच हसत राहायचं. असाच हसत राहायचं. विठुरा, मला मला शक्ती दे. माझं काही होऊ दे, पण मुलांना वाचव. हे पप्पा रे. सखू, काय करतेस तू हे? अगं, या भयानक ठिकाणी या मुलांना असं डालग्यात लटकवून का ठेवलंयस तू? मी मदत करू का तुझी? थांब थांब, मी आलो. आव नको नको, तुम्ही तिथे खाटी येऊ नका. शंभू, शंभू. शिवले. मागे वा मूर्खांनो, खाली येऊ नका. जरी ते खाली आलात ना तर तुमची ही मुलं खालती पडतील, आगीच्या विहिरीत पडतील आणि भाजून भाजून मरून जातील. वर वा. माझी शिवली, शिवली. शंभू बाळा, शंभू बाळा. अरे मूर्खांनो, ही माझी जागा आहे, हे माझं राज्य आहे. इथे जे मी म्हणेन ना तोच कायदा, याद राखा. खबरदार खाली पाऊल ठेवलं तर तुमच्या मुलांना जाळून भस्म करीन.